महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं। 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 53.40% मतदानाची नोंद झाली। कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं असून बारामतीत सर्वात कमी मतदान झालंय। पाहुयात मतदानाच्या टक्केवारीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 5 जागांसाठी मतदान झालं। तिथे 61.9% मतदान झालं। दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 8 जागांसाठी मतदान झालं। मतदानाची टक्केवारी होती 59.6% आणि तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 11 जागांसाठी मतदान पार पडलं। 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 53.40% मतदानाची नोंद झाली आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापुरात 63.71% इतकं झालंय, तर सर्वात कमी मतदान बारामतीत झालंय। बारामतीत 45.68% मतदानाची नोंद झाली आहे। काँग्रेसनं आमदारांना मतदानासाठी खास जबाबदारी सोपवली होती, त्याचाच परिणाम कोल्हापुरात आकडेवारीवर दिसलाय। तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात लोकसभेच्या 11 मतदारसंघात उदयनराजे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, नारायण राणे, प्रणिती शिंदेंसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार या 11 ठिकाणी किती मतदान झालंय तेही पाहूयात। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे। इथं 45.68% मतांची नोंद झाली आहे। कोल्हापुरात शिंदे गटाच्या संजय मंडलिकांचा सामना काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांशी आहे। कोल्हापुरात 63.71% मतदान झालं। माढ्यात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते अशी लढत आहे। इथं 50% मतांची नोंद झाली आहे। रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि उद्धव ठाकरे गटाच्या अनंत गीतेंमध्ये स्पर्धा आहे। रायगडमध्ये 50.31% मतदान झालंय। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपच्या राम सातपुतेंमध्ये लढत आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात 49.17% मतांची नोंद झाली आहे। सांगलीत तिहेरी लढत आहे। भाजपचे संजय काका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटलांमध्ये फाईट आहे। सांगलीत 52.56% मतांची नोंद झाली आहे। साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंमध्ये लढत आहे। सातारा लोकसभेत 54.11% मतदान झालंय। रत्नागिरी सिंधुदुर्गात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। इथं 53.75% मतदान झालंय। हातकणंगलेतही तिहेरी सामना आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींमध्ये लढत आहे। हातकणंगलेत 62.18% एवढ्या मतांची नोंद झाली आहे। धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या अर्चना पाटील आमने सामने आहे। धाराशिवमध्ये 52.78% मतदान झालंय। लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजी काळगेंमध्ये थेट लढत आहे। लातूरमध्ये 55.38% मतदान झालं। महाराष्ट्रातल्या 11 जागांसह देशभरात तिसऱ्या टप्प्यात एकूण 93 जागांवर मतदान पार पडलं। भारतात तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60% मतदान झालंय, ज्यात सर्वाधिक मतदान पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये झालंय। बंगालमध्ये 73.93% इतकं मतदान झालंय। उत्तर प्रदेशात 55.13%, मध्य प्रदेशात 62.28%, छत्तीसगडमध्ये 66.87%, बिहारमध्ये 56.1% मतदान, आसाममध्ये 74.86% मतदान, तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालंय। महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40% मतदान झालंय। आतापर्यंत देशभरात 284 जागांवर मतदान झालंय। आता चौथ्या टप्प्याचं मतदान 13 तारखेला आहे, ज्यात महाराष्ट्राच्या 11 जागांवर मतदान असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.